मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्ते. आपण आज एका वेगळ्या वस्तूचं अनबॉक्सिंग करणार आहे. आता समोर सायकलिंग दिसते म्हटल्यानंतर तुमच्या मनात येईल की सायकलिंगची वस्तू एखादी असेल. मात्र तसं नाही. मी वॉकिंग करतो, रनिंग करतो, सायकलिंग करतो, ट्रेकिंग करतो आणि स्विमिंगसुद्धा करतो आणि निसर्गाचा आनंद घेतो. तुम्हालाही हे करण्यास प्रेरणा देतो. तर करत राहा. चला बघूया कुठली वस्तू आहे. ही जी समोर आहे ही स्पेशल वस्तू आहे ट्रेकिंगसाठी, ट्रेकिंग शूज. मी बॉक्समधून काढून ठेवले आपल्याला वेळ वाचण्यासाठी. आपण ही वस्तू बाहेर काढूया. थोडंसं मोठं घेऊया. हां, ही अशी वस्तू आपण बाहेर काढूया आणि मग त्याचा थोडासा सिनेमॅटिक व्ह्यू घेऊया. मित्रांनो, सिनेमॅटिक व्ह्यू नंतर आपण आता प्रत्यक्ष आपलं शूज बघूया. ह्या शूजची खरी गरज मला कधी पडली सांगतो. मी गेल्या वर्षी जेव्हा रायगड परिक्रमा केली तेव्हा या शूजची खरी गरज वाटली. तुम्ही कोणी केली असेल तर आठवा. 18-19 किलोमीटरची जी रायगड परिक्रमा आहे ती जंगलातून जाते. या चॅनलवर आपले त्याचे सगळे व्हिडिओ आहेत. आणि त्यावेळी मी शेवटची जी नाळ असते त्या गडाच्या पलीकडल्या बाजूला तिथून खाली उतरताना मी घसरलेलो होतो. त्याचा पण लाईव्ह व्हिडिओ चॅनलवर आहे. कसा घसरलो आणि कसा पडलो ते सुद्धा आहे, बघू शकता. तेव्हा मला खरी गरज वाटली की आपल्याला ट्रेकिंग शूज आवश्यक आहेत. पण ट्रेकिंग शूजचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. खूप महाग पण वस्तू आहेत. आपल्याला त्या परवडल्या पण पाहिजेत. त्यामुळे मी ही एशियन कंपनीचा शूज जरा थोडंसं सर्च करून घेतला. वजनाला लाईटवेट आहे, कारण लाईटवेटची आवश्यकता आहे. कारण जड घेऊन चालायचं कसं, पण पायसुद्धा हलके वाटले पाहिजेत, उचलले पाहिजेत. याची क्वालिटी म्हटलं तर चांगली आहे. हातात घेतल्या समजते. एशियन कंपनी आहे, बुटाची जुनी कंपनी आहे. आणि ते सोल आहे हे चांगलं आहे. कठीण आहे, थोडंसं लवचिक पण आहे. दबल्यानंतर थोडंसं होतं आहे, तेवढं पाहिजेच. मात्र जे हिची शिलाई आहे ही चांगली आहे. हे कापड आहे, तुटत नाही. हे चामड्यासारखंच कठीण असतं. हे रेक्झिन आहे की बहुतेक. चांगली शिलाई. इथे एक हुक आहे वर. इथे थोडंसं आपण पाय घातल्यानंतर ते असं कम्फर्टेबलसाठी आपल्याला घोट्याच्या तिथे फुल आहे. घोटा बहुतेक आत जातो आहे. इथे आपल्याला अडकवायला येते, पकडायला येते. इथली शिलाई पण चांगली आहे. समोरून बघितला तर असा आहे. इथे लोगो आहे आणि इथे समोरसुद्धा थोडंसं रेक्झिनसारखं आहे. थोडक्यात वॉटरप्रूफ असल्यासारखं सुद्धा आहे. खाली एवढा जरी आपण पाण्यात पाय बुडला तरी पाणी वर येणार नाही. पुढून असं आहे. ठेस लागली वगैरे तरीसुद्धा पुढे एक ग्रीप आहे. पुढे इथं दगड समजा लागला वगैरे बाजूला सारायचं असेल, ट्रेकिंग करताना तुम्हाला अनुभव असेल, भरपूर खाचखळग्यातून नाल्यातून आपल्याला जावं लागतं. आता आपण ह्याची खालची बाजू बघूया. ग्रीप आहे, चांगली ग्रीप आहे. फुल ग्रीप आहे, फुल. हे असं जेव्हा आपण खाली दगडावर पाय ठेवू, मातीत, चिखलात, गवतावर सुद्धा घसरण्यासारखं नाही आहे. मध्ये एशियनचा लोगो आहे आणि गाडीच्या टायरसारखं दिसते बघा डिझाईन. त्यामुळं चांगली आहे. लेस आता मी थोडीशी चेंज केली मी माझ्या पद्धतीनं. तो अजून जरा बांधायची व्यवस्थित. अजून मी घातलेलं नाही.
आता आपण हे घातल्यानंतर कसं दिसते बघूया. पायाला कम्फर्टेबल आहे आणि वर आपल्याला पुन्हा एक थोडंसं जादा आवडण्यासाठी ह्या क्लिपा आहेत. हिची काही गरज पडत नाही ॲक्च्युली, पण आहे. मला यातली खास बाबा अशी आवडली की ही लाईट वेट आहे. क्वाचाचे वगैरे आहेत डिकेथलॉन वगैरे, महाग आहेत जरा थोडेसे, किंवा ट्रेकिंग ग्रुप जे असतात, क्लब असतात, त्यांचे पण स्वतःचे असतात. पण छान आहे. ते पण रिफ्लेक्टर आहे बहुतेक, पण रात्री बघायला पाहिजे चमकतोय का नाही. चांगली डिझाईन. आतून जरा थोडंसं असं गादीसारखं आहे, म्हणजे आपल्याला गोट्याच्या वरती ते काय होणार नाही. इथे आत मला वाटतं ब्रँडिंग आहे ॲशियनचं, मेमरी फोम आहे टेक्नॉलॉजी. आणि इथे समोर आपल्याला इथं साईजचं दिसते बहुतेक. हां, इथे आहे 8 नंबर मला लागते, इंडिया UK साईज. आपले पाय हे इंडिया आणि UK साईजचे असतात. हां, ISI मार्किंग आहे. खूप छान आहे. आतमध्ये बघू हात घालून, चांगलं मऊ आहे आतमध्ये. आत मऊ आहे, खूप छान. असा दिसतोय, साईडून बघितलं तर असा दिसतोय. असा इकडून असा दिसतोय, असा खालून. ठीक आहे मित्रांनो, चला आता जे शिवराय प्रतिष्ठानचं जे आहे ट्रेकिंग 17 ऑगस्टला रविवारी, त्याला पहिल्यांदा मी यूज करणार आहे. कराडमधून सदाशिवगड ते चौरंगीनाथ हा जो ट्रेक आहे त्याला मी पहिल्यांदा यूज करणार आहे. बघूया कसा परफॉर्मन्स याचा आहे. ठीक आहे तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये लिहा. सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, स्विमिंग, ट्रेकिंग करा. निसर्गाचा आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या आणि इतरांनाही प्रेरित करा आणि आपलं आरोग्य फिट ठेवा. धन्यवाद. आणि शेवटी एक पटकन ती लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.